नमस्कार मंडळी, घरगुती रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण उपवासाचे छान असे अप्पे कसे बनवायचे पाहणार आहोत. तर त्यासाठी लागणारं साहित्य आणि साबुदाणा घेतलाय, त्यानंतर दही घेतलंय, किसलेला बटाटा घेतलाय, मीठ घेतलंय, सोडा घेतलाय, कोथिंबीर घेतली, मिरच्या घेतल्या आणि शेंगदाण्याचा कूट घेतलाय. हे आहे चटणीसाठी शेंगदाणा, मिरच्या आणि कोथिंबीर. साबुदाण्याने भगर भाजून घेऊया आणि साबुदाणे आपण तळून घेऊया. आपण ही बारीक करून घेतली आहे बघा अशी. बघा असं छान मिश्रण तयार आहे. हे दही आणि पीठ मिक्स करून घेऊया. आपण यामध्ये थोडं पाणी टाकून घेऊया. असं मिश्रण तयार करून घेऊया, जास्त पातळ नाही. त्यामध्ये ॲड करूया बारीक किसलेला बटाटा, शेंगदाण्याचा कूट, मिरच्या, कोथिंबीर, मीठ घ्यायचं, सोडा घेतला असं मिक्स करून घेऊया. आपण ठेवून 5 ते 10 मिनिटं रेस्ट करूया. चटणीचं मिश्रण बारीक वाटून घेऊया. तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया. त्यासाठी तेल तापले, त्यामध्ये आपण आपण आता पाणी ॲड करूया. चवीनुसार मीठ टाकून चटणी आता तयार आहे. त्यावर आपण कोथिंबीर टाकूया. त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया. ते मिश्रण टाकून घेऊया. आपण याला पलटी मारून घेऊया. आता छान असे दोन्ही साईडने छान भाजून घेतले. बघा जाळीदार अप्पे तयार आहे. आवडले असल्यास लाईक करा. धन्यवाद.